वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा आणि या ठिकाणी आज मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमी या ठिकाणी आणि प्रभू श्री रामाला या ठिकाणी वंदन करून आपल्या या स्पर्धेला सुरुवात करतोय। पुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शैलेजी वडनेरे फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पहिला सामना बदलापूर प्रीमियर लीग मधून आपण पाहतो। एका बाजूला MD11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा जाणता राजा 11 या दोन टीम मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते। खेळाचं पहिलं सत्र आहे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट। एका बाजूला हरप शेख तर दुसऱ्या बाजूला सागर देशमुख स्वतः संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो। एक स्ट्रायकर भूमिका घेऊन सध्या मैदानावरती दाखल झालेत बेबी गायकवाड। पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय, दोन बॉल डॉट आल्यानंतर संधी मिळाली आहे आणि तो बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे लोअर फुल टॉसला कन्वर्ट केले। बॉल सीमा पार, पहिला BPL चौकार। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे खजिनदार आदरणीय सचिनजी दलाल साहेबांचं आगमन झाले। विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या सचिनजी दलाल साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। दोन चेंडू डॉट आल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी सध्या सूर सापडला। मी तर म्हणेन बॅटर अराब शेखला राऊंड विकेट। स्विच हिट, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दुधारी अस्त्र बाहेर काढलंय। एक टप्पा घेत बॉल चाललाय ऍक्शन रिप्ले मध्ये, समोर तुम्ही पाहू शकता बॉल सीमा पार, धावा मिळतील 4। दोन चौकार या ठिकाणी आपण पाहतो अराब शेखच्या बॅट मधून आलेत। बीबी गायकवाडच्या अगेन्स्ट सुरुवातीला आपण पाहतोय लाईन या ठिकाणी रीड करत असताना अराब शेखला पाहायला मिळालं आणि सध्या दोन चौकार त्याच्या बॅट मधून आलेत, म्हणजे सुरुवात देखील तितकीच चांगली पाहायला मिळते। संमिश्र सुरुवात सध्या जाणता राजा 11 संघाची आहे। हो, आणखीन एक बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच स्टाईलने बॉल चाललाय सीमा पार, बॅक टू बॅक आलेला हा तिसरा चौकार। पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू, राऊंड विकेट। ऑन साइडला आडवा बाटे कडवा प्रहार, परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले धावत पळत आणि झेल टीमला उत्कृष्ट रीती आपण पाहतोय फलंदाज होईल बाद अखिलेश आंबेकर होते आणि एका प्रतिम झेल टिपत असताना हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळते MD11 संघाचा। परंतु जाणता राजा 11 संघाला लागणारा पहिला धक्का हा 440 वॅटचा फलंदाज बाद। फटका खेळण्यासाठी भाग पडला विवेक गायकवाड, परंतु काय पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला होता। जबरदस्त फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, इंटरेस्टिंग आहे। यावेळी ऑन साइडला फटका अखिलेश आंबेकर अगदी धावत पळत पोहोचले आणि या ठिकाणी हा चेंडू गॅदर करत असताना सामावून त्याने घेतलाय आणि ते पहिला धक्का 12 या धावसंख्येवरती। समोर लाईट्स थोडी क्रॉस करा लाईट।
क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सध्या क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि क्रिकेटला धर्म म्हणणारे आमचे निसारबाई शेख, अराब शेखला बाद केल्यानंतर ज्याने या ठिकाणी झेल टिपला त्या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक लगेचच ऑन ग्राउंड या ठिकाणी त्याने देऊन त्याला सन्मानित केलेलं आहे. हे असे काही प्रेक्षक असतात. काही अगदी आपण गतवर्षी काही व्हिडिओज पाहिले असेल, अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांनी पैशाचा पाऊस देखील केला होता खेळाडूंवरती अक्षरशः. ATM पर 500 रुपए प्राप्त हुए. ही ओळख राहिली आहे. खरं तर आपण पाहतो जेव्हा जेव्हा पैसे मिळतात तेव्हा तेव्हा ही खात्रीशीर या ठिकाणी बातमी सांगितली जाते की त्या खेळाडूपर्यंत पैसे पोहोचलेले आहेत. म्हणजे कुठेही पैसे तुमचे राहणार नाहीयेत. ही अत्यंत महत्वाची सूचना या ठिकाणी डीजे गणेश या ठिकाणी आम्हाला देतात. आज बीबी साऊंड्स अप्रतिम कामगिरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झाले. 12 धावा धावफलकामध्ये आणि पहिला विकेट्स या ठिकाणी गमावला आहे. तो बॅटिंग करत असताना जाणता राजा 11 संघाने लक्षात असू द्या. प्रत्येक संघाला आपला इम्पॅक्ट बॉलर आणि इम्पॅक्ट बॅट्समन ची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचेत आणि त्या दोनही खेळाडूंना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण बसवायचेत. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे प्रत्येक मॅच साठी. गोलंदाज सज्ज षटक क्रमांक 2 मध्ये रोशन म्हात्रे. अंपायर सिग्नल लो बॉल. पहिलाच बॉल गार्ड लाईनच्या थोडस बाहेर आणि या ठिकाणी पंच हेच सांगतात की पहिला चेंडू खरा पाहायला मिळतो. दिशाहीन हे गोलंदाजी आहे. शैलेश दादा वडनेरे फाउंडेशन याच्या वतीने आपण पाहतो सलग दुसऱ्या वर्षामध्ये ही अभिमानाची स्पर्धा, बदलापूर शहराचं नाव उंचवणारी स्पर्धा अर्थातच बदलापूर प्रीमियर लीग एक नव्या फॉर्मॅट मध्ये, एक नव्या ढंगात आणि एक नव्या रंगात आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली, मागे चालला बॉल, गली पॉइंट मध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत या ठिकाणी धाव मिळणार नाहीये. स्ट्रायकेंडला सध्या सागर देशमुख, लॉ स्ट्रायकेंडला त्याला साथ देण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला बॅटर संकेत मोरे. 8 वाजून 56 मिनिटांनी पहिला बॉल कलपट्टीमध्ये पडलेला आहे. लक्षात घ्या कारण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. यावेळेस कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. वर शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे धावा मिळतील 4. जणू काय मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि इथे बॅटर सागर देशमुखचा हा कव्हर ड्राईव्ह लाजवाब होता. आलेला BPL चौका. बाउल जाईल. सध्या धावत संख्येला गती देण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस साईडला मिस्टामिक स्टोक 20 मिनिट पुढे पोहोचलेत. कदाचित अंदाज लावता आला नाहीये. धावत पळत पोहोचलेत परंतु इथे चुकीचा अंदाज त्याने काढला आणि या 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. बॉल बॉल बच गया रे देवा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बदलापूर शिवसेना गटनेते आदरणीय श्रीधरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सोमनाथजी खाडे सर आणि राहुलजी चव्हाण सर यांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर महेंद्र धुळे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस साईडला बाउंड्री लाईनच्या पलीकडे वर स्ट्रोक, आणखीन एक धमाकेदार हाय हँड हँडसम बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला BPL खणखणी षटकार. हिंदू सीमारी सध्या गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी रोशन म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि
नुकताच या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे गटनेते श्रीधरजी पाटील साहेब, आज त्यांचा संघ देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. भरपूर सारा सराव या ठिकाणी याच क्रीडानगरीमध्ये करण्यात आलेला आहे. ओ स्विंग अँड मिस ज्या ठिकाणी आपण पाहतोय, अंपायर सिग्नल ज्या ठिकाणी आपण पाहतोय, फायर बॉल आणि लिगल डिलिव्हरी टाकण्यात आली आहे. डॉट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचं आगमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत नगरसेवक संदेशजी डबडेरी साहेबांचं आगमन झाले. आपलंही मनपूर्वक स्वागत. कॅप्टन आहेत आज संघाचे आणि त्यासोबत अक्कीबाई कोहारी जे नगरसेवक आहेत त्यांचंही आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर शिवसेनेची ही टीम मला भद्रावरती येताना पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती शिस्त वचन सेवा नातं या 4 संघांनी भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक मुख्य मंचावरती येत आहेत. त्यांचं सर्वांचं आम्ही करतोय या BPL बदलापूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. माडी सर. या ठिकाणी आपण पाहतोय सध्या शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपन्न झाला. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि त्यावरती चालू असलेला हा बदलापूर प्रीमियर लीगचा एक ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण अनुभवतो आणि आज लीग फॉर्मॅट मधून हा पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर पहिली मॅच उद्घाटनीय प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला महाराष्ट्र पोलीस तर दुसऱ्या बाजूला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी. आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे कर्मचारी या ठिकाणी त्या सामन्यामध्ये विजय झालेले आहेत. म्हणजे उद्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला जल्लोष पाहायला मिळेल. सध्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा पहिल्या षटकामध्ये विवेक गायकवाडने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये रोशन म्हात्रेने तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि सध्या आपण पाहतो 13.50च्या गतीनं 27 धावा धावफलकावरती. अरब शेख बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावांचा वेग कुठेतरी थांबवला जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये सागर देशमुख स्वतः आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी संकेत मोरे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अजूनही एकही चेंडू संकेत मोरे यांनी फेस केलेला नाहीये. डावखोऱ्या हाताचा फलंदाज आहे, विस्फोटक आणि घातक. बऱ्याच वेळा व्यावसायिक संघामधून संकेत मोरेला देखील आपण पाहिलेला आहे आणि आज BPL या फॉर्मॅट मधून जाणता राजा 11 या संघाचा नेतृत्व करण्यासाठी हा देखील खेळाडू सज्ज आहे. सागरदादा देशमुख मैदानाच्या आतमध्ये खेळतात. श्रीधरदादा पाटील यांच्या वतीनं, विशालदादा राऊत यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय चामटोली टीमला या ठिकाणी ज्यांनी लीड केलंय असा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती यश भगत. अर्थातच चामटोली टीमचा बलिंग ग्रामीण गटातून याही खेळाडूचं देखील तितकंच कौतुक केलं पाहिजे. साईडम गोलंदाज आहे. सध्या आपण पाहतो ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत. एक सिंगल धाव तिकडे घेण्यात आली आहे. सध्या फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस बदलाव, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला गॅप मधून अगदी डीप बॅकवर पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आणि या 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धाबा संख्या पुढे जाईल 30 या अंकावरती. आर्यन अन्ना ग्रुप आणि अभि वॉरियर्स नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने देखील रेडी राहायचे. यश भगतला तुम्ही पाहताय समोरच्या एंड कडून हे षटक हाताळलं जात आहे. षटक क्रमांक 3 संघाच्या वतीनं हे 3रं षटक. वैयक्तिक पहिलं षटक, संपर्क व्यवस्थित नाहीये आणि धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळेल. शॉट फाईन लेगला विश्वनाथ धुळे. चेंडूला लवकर त्यांनी गॅदर केला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. तोपर्यंत अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळते. अप्रतिम स्पर्धा सीझन 2 मध्ये आपण पाहतोय.
अगदी पहिलं पर्व डे स्वरूपात पाहायला मिळालं, परंतु यावर्षी काहीतरी वेगळं करण्याची संकल्पना ही शैलेश दादा वडनेर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण त्यांचे शिलेदार यांचे कौतुक करावं लागेल. हो, समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा, काही एक तोपर्यंत हा देखील डॉट बॉल. चांगलं कमबॅक करावं लागणार आहे. सुरुवातीला आपण पाहतो दोन्ही गोलंदाजांवरती थोडस मार पडला, कारण दोन्ही गोलंदाज या मॅचच्या दृष्टिकोनातून थोडेसे महागडे ठरलेले आहेत. दुहेरी अंकामध्ये धावा खर्च केला, परंतु तिसऱ्या षटकामध्ये त्याच धावसंख्येला या ठिकाणी अगदी आपण पाहतो थांबून ठेवण्याचा प्रयत्न यश भगत करतायत. हो, यावेळेस प्लेड ऑन, फलंदाज होईल बाद. सागर देशमुखला देखील परतावा लागेल. झांता राजा 11 संघाला लागणारा हा दुसरा धक्का, फलंदाज बाद. खरं तर आपण पाहतो तर आज नगरसेवकांकडे सगळ्यांचंच लक्ष राहील. नगरसेवक आपण पाहतोय जेव्हा जेव्हा प्रत्येकाला असं वाटतं की नगरसेवक म्हटल्यानंतर आपल्या वार्डापुरतीच मर्यादित असतात, परंतु असं नाही आहे. सध्या तमाम बदलापूरच्या जनतेचं लक्ष लागलेलं आहे की प्रेक्षणीय लढत. सुस्वागतम सुस्वागतम. तर नक्कीच आपण पाहतोय हा सामना नुसता प्रेक्षणीय सामना नसेल, तर अगदी आपण पाहतोय एकमेकांमधील जे ऋणानुबंध आहेत या ठिकाणी ते वाढवण्याचं काम खरं तर ही प्रेक्षणीय लढत करणार आहे. फ्रेंडशिप मॅच. आज कुठे शिवसेना भारतीय जनता पार्टी असं काही वाटत नाहीये. आज मला असं वाटतं की राज्य स्तरावरती जी स्पर्धा असते आणि राज्य स्तरावरती जी युती आहे ती युती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि असा सामना या ठिकाणी आज रंगणार आहे. तो मैत्रीपूर्ण सामना असणार आहे. एका बाजूला शिवसेना नगरसेवक तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी नगरसेवक आणि ते व्यासपीठ आज बदलापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे.
डीजे गणेश आणि डीजे व्ही साऊंड्स सर्वांचं कौतुक केलं पाहिजे. आणि आता अनेक सारे मान्यवर आमच्या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला शिवसेनेचे नगरसेवक आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक. आणि आज मैत्रीपूर्ण सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर बदलापूर प्रीमियर लीग मधून ही पहिली मॅच. एका बाजूला MD11 मितेजी धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ तर दुसऱ्या बाजूला सागर देशमुख यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे जानताराजा 11. आणि या दोन टीम दरम्यान चालू असलेली एक मोठी लढत. 3 ओव्हरचा सामना संपलेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आहेत. 32 धावा 32 लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या संकेत मोरे आणि हर्षद बैकर केवणे यांना तुम्ही पाहतायत. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चालला बॉल. शतरक्षक तिकडे उपस्थित आहे शंकर पाटील. चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल मिळेल. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चला लक्षात असू द्या टाइम मॅनेजमेंट टाइम अलर्ट या ठिकाणी प्रत्येक संघासाठी असणार आहे. 4 षटकांसाठी केवळ तुमच्याकडे 20 मिनिटांचा वेळ असणार आहे. आणि त्याही पेक्षा जास्त वेळ घेतला तर तुम्हाला 5व्या षटकामध्ये स्लॉगोरच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. 38 सर्कलच्या याची काळजी याची दक्षता प्रत्येक संघाने घ्यायची आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल या इनिंगचा बरोबर 8:56 या ठिकाणी खलपट्टीवरती पडलेला आहे. गोलंदाज विवेक गायकवाड स्वतः संघाचा संघनायक. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी स्ट्राईक एंडला संकेत मोरे. धाव फलकावरती 33. 3 ऑन अ बोर्ड. यावेळेस स्लॉप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय शंकर पाटील. टिपले सुंदर सेल. संपलाय खेळ. चिडिया छिप गई खेत में. आणखीन एक धक्का लागेल जानताराजा 11 संघाला. फलंदाज बाद. वैयक्तिकरित्या हे दुसरं षटक हाताळलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 12 धावा खर्च केल्या. तिकडे 1 विकेट मिळवली महत्वाची अराब शेखची. आणि आता सध्या संकेत मोरेला देखील त्यांनी माघारी पाठवलंय. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल लगेचच या ठिकाणी थ्रोपैकी पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या 34 34 धावा. चौतीस धावा फलकावरती आहेत. आणि सध्या आपण पाहतो विवेक गायकवाड या ठिकाणी दर्जेदार गोलंदाजी करतायत. सध्या तरी अतिशय तिखट मारा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कंपल्सरी इम्पॅक्ट प्लेअर तुम्हाला घेणं अनिवार्य. गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी यामध्ये एक वेगळा रूल आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहणार आहोत. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र ओमकार अरुण सुरवळ यांचं आगमन झालंय. या ओमकारजी आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही नियम या ठिकाणी आमच्या मॅनेजमेंट टीमच्या वतीने या ठिकाणी सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर द विकेट विवेक. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने
फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. अगदी हवेत चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले तोपर्यंत 2 धावांचा या दरम्यान अवधी पाहायला मिळाला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. 2 धावा जरूर मिळतील. बदलापूर प्रीमियर लीग ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 37. या दरम्यान सुधीरजी भोसले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती राहील की आपण या व्यासपीठामध्ये आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकअप देण्यात आलं. वाईडिश लॉंग ऑफला पुन्हा एकदा 2 धावा खेळाचा अवधी. सनी राणे एरन जाड संघामधून नेहमीच आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हर्षद केवणे जो जय हनुमान ढवळेपाडा संघाला नेहमीच प्रेझेंट करतोय आणि आज सांताराजा 11 संघासाठी खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त पहिलीच मॅच प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती 39 धावा. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतोय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचं आगमन होतोय. कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठं नाव मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. खरं तर बहुजन युवा नेतृत्व ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी राऊत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना कला क्रीडा सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव त्यासोबत आपण पाहतोय क्रिकेटवरती विशेष प्रेम आणि त्यासोबत नात एकच बैलगाड्या शर्यत क्षेत्रातील एक मोठं नाव प्रवीणजी राऊत साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. महेंद्र धुळे सर, यानंतर जर प्रेक्षणीय मॅच होणार असेल तर सर्व खेळाडूंना ड्रेस कोड आपण लगेच त्या ठिकाणी पुरवायचे, कारण काही क्षणात त्यांचा वॉर्मअप चालू होईल. सराव तर भरपूरच केलेला आहे. सराव हा माणसाला नेहमीच परिपक्व बनवत असतो आणि या दोन्ही संघांचा आपण पाहतो खेळाडूंचा सराव याच क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलेला आहे आणि आज या ठिकाणी जिंकणार कोण ही उत्कंठा देखील शिगेला पोहोचलेली आहे. राहुल चव्हाण सर, आपण विचार केल्यानंतर सध्या प्रेक्षक देखील ऑनलाईन वाढत आहेत. हळूहळू व्ह्यूअरची संख्या वाढतीये कारण त्यांना सामना पाहायचा आहे. शिवसेना नगरसेवक जिंकतील की भारतीय जनता पार्टी नगरसेवक जिंकतील, कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळणार आहे. जाऊ नका देऊ, लक्षात घ्या ऑफिशियल. या सगळ्या सूचना आम्ही ऑलरेडी या सर्व संघांपर्यंत पोहोचवलेल्या देखील आहेत. क्षणाचाही विलंब न करता आपण लगेच मॅचच्या दिशेने जाणार आहोत. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर या ठिकाणी कोणाच्या खांद्यावरती ही जबाबदारी देण्यात येईल हे देखील आपल्याला पाहायचे आहे. MD 11 संघाच्या वतीने आपण पाहतोय सध्या इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सुधीर धुळे यांना मैदानाच्या आतमध्ये खेळण्यात आलेले. प्रत्येकाने ही सूचना देणं गरजेचं आहे. ऑफिशियल देखील कॉल करतायत आणि मॅचला सुरुवात होईल. शेवटचं षटक स्ट्राईक एंडला आपण पाहतो हर्षद केवणे, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर सनी राणे. धावा फलकावरती आहेत 39. किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे हे देखील पाहायचे आपल्याला. पहिला सामना कोणता संघ या मॅच मध्ये जिंकेल
याचं उत्तर देखील आपल्याला द्वितीय सत्रामध्ये जरूर मिळेल. गोलंदाज पियुष दळवी आदर्श बांगणी संघामध्ये नेहमीच खेळताना आपण पाहिलेल्या ग्रामीण गटातून सध्या MD11 या संघामध्ये शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे पियुष दळवी. ऑन स्क्रीन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहिला बॉल आणि हर्षद केवळेच्या अगेन्स्ट पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय. प्ले अँड मिस ब्लाइंड स्ट्रोक राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल यावेळेस आपण पाहतोय जे कौशल्य गोलंदाजाकडे ते दाखवण्याचा त्याने प्रयत्न केलाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न विकेट सॅक्रिफाईस हर्षद केवळेला परतावा लागेल माघारी. 1 more विकेट डाऊन. जाणता राजा 11 संघाला लागणारा हा तब्बल 4था धक्का. फलंदाज बाद. क्या बात है डीजे बेबी साऊंड्स. आणि सध्या या ठिकाणी आपण पाहतोय 39 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 4 गडी या ठिकाणी गमावलेले आहेत. जाणता राजा 11 ओव्हर द विकेट. हो यावेळेस कोणत्याही गोलंदाजाने जियाची विकेट मिळवली तर ₹500 कॅश प्राइज देण्यात येईल निसार वैश्य यांच्याकडून. आणि सध्या धावा धावफलकामध्ये आपण पाहतो 40. पहिलं सत्र एका बाजूला MD11 संघाचा स्क्वॉड तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील केवडे, विवेक गायकवाड, शंकर पाटील, सिद्धेश राऊत, विश्वनाथ धुळे, पियुष दळवी अँड ऑल टीम. सर्वांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला अराब शेख, सागर देशमुख, जियाद, संकेत मोरे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी माजी नगराध्यक्ष तथा माजी गटनेते आदरणीय राजेंद्रजी घोरपडे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यासोबत आपण पाहतोय आमचे शिवसेनेचे कार्यसम्राट नगरसेवक दिलीपजी गणपत बैकर साहेब, त्यासोबत आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीपजी बैकर साहेबांचं आगमन होतोय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या दिलीपजी बैकर साहेब आपण आलात आज. खरं तर गोलंदाजाच्या भूमिकेत दिलीपजी बैकर साहेब दिसतील यातील मात्र शंका नाही. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. राहुल सर आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालं राजेंद्रदादा घोरपडे यांचं माजी नगराध्यक्ष पद थोडंसं बाजूला ठेवू, परंतु भारतीय जनता पार्टीचे कॅप्टन आहेत आज असा उल्लेख या क्रीडानगरीमध्ये त्यांचा करायला हवा. इथे फलंदाज फर्स्ट लाय आणि आणखीन 2 धावा घेण्यात आलेल्या आहेत. माफ करा, खरं तर काही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होत होतं आणि थोडंसं लक्ष विचलित असल्या कारणास्तव आम्ही ऑन गोईंग मॅच कडे थोडंसं फोकस करू शकलो नाही, परंतु 2 धावा जरूर इकडे मिळतील जाणता राजा 11 संघाला. शेवटचा बॉल स्टील 1 to go. पियुष दळवी स्ट्राईक एंडला, मिस्टर जियाद शॉट ऑफ गुड लेंथ, संपर्क नाही आहे. शेवटच्या बॉल वरती देखील विकेट मिळेल ती टीम MD11 संघाला. आणि जाणता राजा 11 संघाला लागणारा हा तब्बल 5वा झटका. धावा धाव फलकावरती आहेत एकंदरीत 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं या मॅच मध्ये टीम MD11 संघासमोर. थँक्यू सो मच. चला टॉस आपण इथे संपन्न करतोय. दोन टीमचे कॅप्टन शिवसेना नगरसेवक कॅप्टन आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी नगरसेवक कॅप्टन आपण लवकरात लवकर यावं. आपण टॉस संपन्न करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर प्रतीक शेठ, प्रवीण भाऊ राऊत यांचे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस आपण संपन्न करणार आहोत. थोड्याच वेळात राहुल चव्हाण सर जर टॉसची प्रक्रिया आपल्याला करायची तर 5 मिनिटं आपण थांबणार आहोत. थोड्याच वेळात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि शहर प्रमुख आदरणीय वामनदादा बारकू म्हात्रे यांचं या ठिकाणी काही क्षणात
आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. मोठी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज मी प्रत्येक वेळी उल्लेख केलेला आहे की ज्यांनी ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, परंतु आज प्रत्येक जण जर हा सामना पाहिल तर प्रत्येक जण या ठिकाणी भाग्यवंत होणारच आहे. कारण आज आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना, एका बाजूला भारतीय जनता पार्टी नगरसेवक तर दुसऱ्या बाजूला शिवसेना नगरसेवक, ही प्रेक्षणीय लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. या आपण या मॅचच्या दिशेने जाणार आहोत जिथे 47 धावांचं टार्गेट आहे MD11 संघासमोर. आणि या 47 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, की या धावा रोखल्या जातील, या धावा रोखून धरल्या जातील, याचं धावतं वर्णन ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. करूया परिवर्तन. ज्यांना तुम्ही नेहमी शहापूर मुरबाड या नगरीमध्ये ऐकलं असेल, परंतु सध्या बदलापूर ज्यांनी धनानून सोडलंय असे आमचे अत्यंत जवळचे मित्र सन्माननीय सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद. पाऊस आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल. एका बाजूला शिवसेना नगरसेवक कॅप्टन अरुणजी सुरवळ साहेब आहेत, तर दुसऱ्या बाजूला बीजेपी नगरसेवक आमचे किरणजी भोईर साहेब आहेत. अभिषेक वडनेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होईल. छापा आणि काटा अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. छापाचा कॉल आहे आणि छापा झालाय. चला, टॉस जिंकलाय. चला, अभिनंदन करतायत. टॉस जिंकलाय शिवसेना नगरसेवक. आपण थांबायचं आहे. टॉस जिंकलाय, निर्णय पेंडिंग आहे. ओके, थोड्या वेळात सांगणार आहेत. दादा, कसं वाटलं? खरं तर ही संकल्पना शैलेजी वडनेरे साहेबांची संकल्पना आपल्याला पार मिळते. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये. आज इथे आल्यानंतर कसं वाटतंय? कारण शिवसेना म्हटलं, बीजेपी म्हटलं की नेहमीच आपण पाहतोय खरं तर समाजसेवा हीच ईश्वर सेवा. आणि खरं तर हे कार्य करत असताना आज विरंगुळा म्हणून या धकाधकीच्या जीवनामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. निश्चितच खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे या ठिकाणी. बदलापूर प्रीमियर लीग ही एक पर्वणी आहे क्रिकेटपटूंसाठी. खरं तर बदलापूरमधील तरुणांसाठी या दिवसाची हे तरुण अनेक वर्षभर त्या ठिकाणी वाट बघत असतात. आणि त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने खेळण्याचा आणि त्यांच्यामध्ये असलेले गुण दाखवण्याचा या ठिकाणी संधी मिळते. आणि भरघोस बक्षिसांची रक्कम आणि त्यात अतिशय उत्कृष्ट असं नियोजन असतं. अशा प्रकारचं नियोजन साधारण कुठे स्पर्धेत मिळत नाही. तशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी मिळतं. त्यामुळे खेळाडूंचा हुरूप त्या ठिकाणी वाढतो. आणि त्याच्यातून अजून एक फार मोठी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या या बदलापूर विद्यमान नगरसेवकांच्या क्रिकेट स्पर्धा आहेत. त्यातून लोकांची फार उत्सुकता या ठिकाणी या स्पर्धेविषयी वाढलेली आहे. निश्चितच प्रत्येकजण स्पर्धा आली की तिथे जिंकणं हे सगळ्यात महत्त्वाचं आलं. जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार आणि जो सर्वोत्तम खेळ करेल तो त्या ठिकाणी जिंकेल. आय थिंक गोलंदाजी करण्याचा निर्णय आलाय नगरसेवक शिवसेना टीम कडनं. काय म्हणाल? समोरची टीम देखील एक ताकदवर संघ आहे. यांना 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल? निश्चितपणे 5 ओव्हरची मॅच झाली तर माझ्या मते 45 ते 50 धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी निश्चितपणे असेल. कारण त्या 10 धावांपर्यंत टार्गेटेड धावा त्या ठिकाणी निश्चित प्रतिस्पर्धेला त्यानंतर यशस्वीपणे चेस करता येतील असं माझं मत आहे. आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करू 40 ते 50 या धावांमध्ये. बघ, काय म्हणाल? कोणते कोणते असे गोलंदाज असतील की जे आज 5 ओव्हरमध्ये इथे त्यांचा तुम्ही वापर कराल? आमच्याकडे चांगली गोलंदाजाची फळी सुद्धा आहे. जशी फलंदाजांची आहे तशी गोलंदाजाची फळी आहे. त्याच्यामध्ये सुरजाजी पाटील असेल, आकिब कुवारी असेल, पवन पाटील असतील आणि दिलीपजी बैकर असतील. हे आमचे त्या ठिकाणी मुख्य गोलंदाज आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यात येईल आणि कमीत कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला कसं रोखता येईल यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील.
याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती बदलापूर म्हटलं की नो डाऊट शिस्तवचन सेवा नातं आणि शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते, शिवसेना शहर प्रमुख, कुटुंब प्रमुख आदरणीय वामनजी म्हात्रे साहेबांचं आगमन होतो आहे. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वामनजी म्हात्रे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी टीमचे कॅप्टन आहेत, खरं तर नगरसेवक आहेत किरणजी भोईर साहेब. साहेब काय म्हणाल, आज टॉस गमावलाय, टॉस महत्त्वाचं होतं या मॅचमध्ये कारण समोरच्या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस हा एक म्हणजे नशिबाचा भाग असतो, परंतु प्रत्यक्ष म्हणजे मैदानावर जी मेहनत जे आमचा प्रत्येकाचा एक रोल असणार आहे याच्यामध्ये आणि आम्हाला तसंही आम्हाला प्रत्यक्ष फर्स्ट बॅटिंगच हवी होती आणि आम्हाला फर्स्ट बॅटिंग घेऊन समोरच्या टीमला चेस करायला आम्हाला चान्स द्यायचा होता आणि नक्कीच याच्यामध्ये आम्ही 60+ प्रमाणे इथे जायचा जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण की आमच्याकडे तसे फलंदाज देखील आहेत. कारण की मागील एक आठवड्यापासून आम्ही त्यानुसार तशी प्रॅक्टिस देखील करत होतो आणि नक्कीच मला विश्वास आहे ज्यावेळेस आम्ही 60+ केला त्यामुळे समोरच्या टीमला तो चेस करणं फार अवघड जाणार आहे. काय म्हणाल, खरं तर सराव देखील तुम्ही करत आलात आणि नेहमीच खरं तर आपण पाहत असतो भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, दमदार कार्य घडत असतं. या बदलापूरच्या जनतेला बदलतं बदलापूर आहे. खरं तर नेहमीच तुम्ही देखील चांगले चांगले कार्य करत असतात. काय असा मेसेज द्याल आज या स्पर्धेच्या माध्यमातून? नाही, आज शैलेशदादा वडनेरे फाउंडेशन याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी एक चांगलं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि एक वेगळ्या विचारातून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांचा त्यांनी प्रेक्षणीय सामना ठेवला. आम्ही फक्त त्या क्षणापुरतं आम्ही फक्त विरोधात होतो, परंतु आता आम्ही ज्या ठिकाणी एकत्र येणार आहेत तसेच आम्ही सर्वजण एकत्र मिळून शहराचा विकास देखील त्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. त्यामुळे नक्कीच शहराला एका वेगळा आदर्श आम्ही या ठिकाणी घालून देणार आहोत आणि एक वेगळा पायंडा देखील पडणार आहे की आपण सर्वच एका शहरातले राहणारे आहोत आणि नक्कीच हे तर एक मैदान आहे आणि यामध्ये हार जीत होतच असते आणि त्याप्रमाणे जी मेहनत माणूस करत असतो त्याप्रमाणे त्याला ते यश प्राप्त होत असतं आणि नक्कीच आम्ही या ठिकाणी जे सामना खेळणार आहोत खऱ्या अर्थाने प्रत्येकाने मैदानावर येऊन खेळलं पाहिजे, कारण की आम्ही सर्वच राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येक जणाला वेळ नसतो, परंतु आपण थोडा जरी वेळ काढून मैदानावर यावं आणि स्वतःचं आरोग्य आपण जपावं हे या ठिकाणी एक वेगळा मेसेज देखील त्या ठिकाणी जाणार आहे आणि समोरच्या टीमला देखील मी यासाठी शुभेच्छा देईन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किरणजी भोईर साहेबांसाठी देखील. खरं तर दोन्ही टीमला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सामना चांगला रंगेल यात मात्र शंका नाही आहे. बदलापूर प्रीमियर लीग BPL सीझन 2 मैदानावरती रंगती आहे आणि नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. खरं तर आपण पाहतोय शिस्त वचन सेवा नाथं 4 संघवाने भरलेली शिवसेना आणि शिवसेनेचे आपण पाहतोय कार्यसम्राट व्यक्तिमत्व मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत. बदलापुराचे कुटुंब प्रमुख आणि त्यासोबत शिवसेना शहर प्रमुख आदरणीय वामनजी बारकू म्हात्रे साहेबांचं मंचावरती आगमन झाले. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून BPL मध्ये आम्ही करतोय हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. DJ गणेश, चला समोरचे प्रेक्षक आपण स्थानापन्न व्हा, थोडंसं बाजूला सारखं आपण बसून घ्या. ज्या चेअर आपल्यासाठी उपलब्ध आहेत आपण तिथे बसून घ्यायचं आहे. यस DJ गणेश. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मुकाबला, 47 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग. पहिलाच बॉल अगदी सुंदररित्या हलक्या हातानं समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. एक सिंगल कंप्लीट केली आणि एका धाबेच्या मदतीनं सुनील केवनेनं स्वतःचं खातं खोललं. धन्यवाद, थँक्यू सो मच. आमची बदलापूर समालोचक समितीची A1 जोडी, बदलापूरची मुलुक मैदानी तोफ या ठिकाणी धडकली. मॅडी सर, त्याचबरोबर राहुलजी चव्हाण सर, दोघांचं मनापासून आभार. समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत. आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करूयात, आभार व्यक्त करूयात. या संपूर्ण टीम टुर्नामेंटची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आणि बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानानं बदलापूरच्या मानाची आणि अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. BPL बदलापूर प्रीमियर लीग पूर्वार्ध आपण पाहिलाय. 46 धावा बनवल्या आणि 47 धावांचा पाठलाग करत असताना मेन इन येलो मैदानाच्या आतमध्ये उतरलेत MD11 संघाची आघाडीची जोडी. बॅटिंग करत असताना अखिलेश स्ट्रायकिंग एंडवरती. इथे हा चेंडू पहा, सुंदररित्या टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. गुडलेन स्पॉटवरनं राईज केलाय. कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. मॅच रंगेल. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे.
जगन्नाथ क्रीडा संकुलाचं हे ऐतिहासिक मैदान अतिशय सुंदर क्रीडानगरी आणि दर्जेदार आयोजन आणि या आयोजनाअंतर्गत चाललेली स्पर्धा. इथे आपण पाहताय स्विचिटचा अटेम्प्ट केला, मात्र अगदी आपण पाहिलं तर बॅट्समनचा स्टान्स ओळखला होता आणि निश्चितच इथे सिंगल मिळतीये. आराफ शेख बदलापूरचा सुपरस्टार खेळाडू आज आपण पाहताय तर व्यावसायिक संघांमध्ये नेहमीच खेळताना पाहायला मिळतोय. दूरवरचे दौरे सातत्यानं कंटिन्यू वर्षभर करत असतो आणि बदलापूरचं नाव सातत्यानं मोठं करण्याचं काम ज्यानं केलं बदलापूर गावातील हा ऑलराऊंडर प्लेअर आहे. आराफ शेख गोलंदाजी मार्कवरती सागरजी देशमुख साहेबांनी विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला इथे अद्यापपर्यंत सार्थ ठरवलंय. स्ट्रायकिंग एंडवरती सुनील केवने, जय हनुमान ढवळेपाडा संघाचा हा सुपरस्टार इथे आपण पाहताय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती पेश केलं जाते. इथे ठीक, सुस्वागतम याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रशांतजी कुलकर्णी साहेब आणि त्यासोबत विद्यमान नगरसेवक गणेशजी राणे साहेबांचं आगमन झाले. आपण याबो मंचावरती गणेशजी राणे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत. या पण मुख्य व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. हे सोरू टू कॉमेंट्री बॉक्स. दाखवलं टीमच्या दरम्यान एक घमासान युद्ध आणि प्रेक्षकांची खरं तर ही बेजबाडी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून आम्ही म्हणत असतो ना, जिथे जिथे प्रेक्षकांचा महापूर ते आमचं कुळगाव बदलापूर. आणि आज कुळगाव बदलापूरचे खरं तर दमदार नगरसेवक, शिवसेना नगरसेवक आणि त्यासोबत आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. आणि यांना खरं तर सपोर्ट करण्यासाठी जे प्रेक्षक इथे जोडले गेले त्या सर्वांचं आम्ही करतोय हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर म्हटलं जातं ना, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा रंगतोय बदलापूरचा भव्य क्रिकेटचा सोहळा. आमचे अजुशेठ पवार यांचं आगमन झाले, वेलकम, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. MD11 म्हटलं की नो डाऊट खरं तर श्रीधरजी धुळे साहेब यांचे चिरंजीव मितेशदादा धुळे यांचा संघ मैदानावरती खेळतो होता. त्यांच्या विरोधात जांतराजा 11 विशालदादा राऊत यांचा संघ मैदानावरती खेळतोय. फटका फसलाय, गोंधळ हसलाय, फलंदाज रुसलाय, मोठा मासा गळाला लागत असताना सुनील केवने बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे गणेश. का सुनील केवनेच्या रूपाने इथे मोठा हादरा मिळालाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना MD11 या टीमला लागलेला पहिला धक्का. 46 बनल्या पूर्वार्धामध्ये 47 धावांचं आव्हान ठेवलंय. निश्चितच बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जांता राजा 11 पूर्वार्धामध्ये 5 षटकांमध्ये 46 धावांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी MD11 हा संघ मैदानात उतरला. मितेशदादा धुळे यांनी प्रस्तुत केलेली टीम आणि समोरून आपण पाहताय सागरदादा देशमुख प्रस्तुत जांता राजा. बिग फाईट मॅच, बदलापूर नगरीची आन मान शान, बदलापूरचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आपण पाहताय. शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित ही अतिशय देखणी स्पर्धा बदलापूरकरांसाठी हा अतिशय आवडीचा सोहळा. सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती ज्यांचा घरचा संघ आज मैदानावरती खेळतोय MD11 चे पुरस्कर्ते बदलापूरचे गोल्डमॅन मितेशजी धुळे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन होतोय. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत आमचे पवन पाटील शिरगाव यांचे आगमन होतोय. त्यासोबत आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर पालिकेच्या आमच्या विद्यमान नगरसेविका आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना. या आपण ताई आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या मंचावरती. आज खरं तर एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये आणि त्याच सामन्यासाठी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठ पूर्णपणे गजबजलंय. सर्वांचाच मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
सरुणीताई पाटील विद्यमान नगरसेविका यांचं मंचावरती आगमन होत असताना या पवनजी पाटील साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं आपलंही मनपूर्वक स्वागत. किरणजी बावस्कर साहेब आपण कुठे असेल तर मुख्य मंचाच्या समोर या. प्रशांत कुलकर्णी साहेब आपली वाट पाहतात. किरणजी बावस्कर आपण याबत समोर. हनुमंतजी तुपे साहेब आपलंही मनपूर्वक स्वागत आयोजकाच्या भूमिकेत आहेत. त्यासोबत आम्ही पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती विनोददादा धुळे आणि त्यासोबत सूर्यकांतजी नवले आपण आलात आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि याच दरम्यान सुरदासजी पाटील साहेब यांचं आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर महिला वर्ग देखील आता दाखल होतोय त्यांचे मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा खरं तर सर्वांनी डोक्यावर घेतली आहे कारण बदलापूर प्रीमियर लीगचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेशजी वडनेरे साहेब आणि त्यासोबत महेंद्रजी धुळे असतील सचिनजी धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. 4 दिवस ना स्वार्थासाठी ना पैशासाठी ही स्पर्धा फक्त बदलापूरच्या नावासाठी आणि बदलापूरच्या खेळाडूसाठी. किरणजी बावस्कर आपण कुठे असाल तर आपण मुख्य व्यासपीठाच्या जवळ या कारण कुलकर्णी साहेब आपली वाट पाहतात. किरणजी बावस्कर आपण जर कुठे असाल तर आपण आपणास विनंती आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. जरा वॉर्मअप आता तुम्हाला पार मिळेल दोन्ही टीमचा. या सोमनाथ खाडे सर धन्यवाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती अजून एक झटका लागतोय संघ MD11 या टीमला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद अखिलेश आंबेकर इज गॉन. सदतीस धावांचं लक्ष आहे. सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला असं वाटलं होतं की 47 धावांचं लक्ष अगदी सहजगत्या पार केलं जाईल. मात्र सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये आराफ शेखनं जो सुरुंग लावलाय निश्चितच टार्गेट चेस करत असताना इथे मेहनत करावी लागेल. अतिशय दर्जेदार हा सामना मैदानावरती पेश होतोय. एका बाजूनं जाणता राजा 11 आणि दुसऱ्या बाजूनं MD11 या दोन संघांच्या दरम्यान काठीकी टक्कर. रेग्युलर फॉर्मॅटमधील हा सामना आपण पाहताय. BPLचा थरार. मैदानाच्या चारही बाजूला बदलापूरचे दर्दी प्रेक्षक. ज्या ज्या वेळेला आपण बदलापूरमध्ये येत असतो क्रिकेटच्या मैदानावरती दर्दी प्रेक्षकांची भरपूर गर्दी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत असते. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. मैदानावरती रंगलेला हा क्रीडा सोहळा सर्व बदलापूरला संधी मिळावी या अनुषंगाने निश्चितच शैलेशजी वडनेरे साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांनी स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरत असताना पूरा बदलापूर खेलेगा या टॅगलाईन वरती चाललेली स्पर्धा BPL. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली. उंचपुरा गोलंदाज सनी राणे गोलंदाजी मार्क वरती. जय हनुमान एरंजाड गावचा हा टीमचा हा सुपरस्टार प्लेयर. जिम्मेदारी खांद्यावरती दिली आहे आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. शंकर पाटील आलाय बॅटिंग साठी. लॉप केलाय. उंच गेलाय. लांबी कमी आहे. सीमारेषेवरती फिल्डर तैनात. त्यानं टिपलाय हा झेल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना शंकर पाटीलचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय आज खरं तर शैलेशजी वडनेरे साहेबांची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शैलेशजी वडनेरे साहेबांची अर्धांगिणी आज मात्र सानिकाताई वडनेरे यांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आमच्या नेहाताई घोसळकर मॅडम यांचं आगमन झाले जे समाजसेवक आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आज खरं तर बदलापूर प्रीमियर लीग BPLचं पर्व आपण पाहतोय दुसरं आणि या स्पर्धेमध्ये मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर जोडले गेलेत. 5 ओव्हरची मॅच असणार आहे. टीम नगरसेवक 11 याची आपण नोंद घ्यायची आहे. महत्त्वाची सूचना मी पोहोचवतोय. 5 ओव्हर 5 गोलंदाज.
हॅट्रिक बॉल, सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट अर्जित केला सनी राणेनं आणि इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती BPLची या पर्वाची पहिली हॅट्रिक संपादित केली जाईल का हा प्रश्न या ठिकाणी नक्कीच विचारला जातोय. गोलंदाज तयार सनी राणे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर भारतीय जनता पार्टीचे आमचे अजून एक दमदार नगरसेवक आदरणीय आपण पाहतोय प्रफुल्ल शेठ मोरे साहेबांचं देखील आगमन होतोय, जे दमदार नगरसेवक आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर बदलापुराची रणरागिणी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खरं तर कमी वयाची नगरसेविका म्हणून ज्याच्याकडे साधण्याने पाहिलं जातं, ज्यांनी खूप कमी वेळामध्ये आपण पाहतोय समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालणारी आमची सरुणीताई पाटील यांचं मंचावरती आगमन झाले. त्यासोबत श्रुतीताई माने आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगतीये. खरं तर जे ऑनलाईन प्रेक्षक ही मॅच पाहतात त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण शैलेजी वंडेरे साहेबांचा मित्रपरिवार इतका मोठा आहे. चला काडी सर आपण देखील थांबा, एक छोटीशी बाईट होती. राहुल सर. सर एक छोटीशी बाईट चालू आहे, थांबा थोडा.
सुस्वागतम 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 या दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आदरणीय दिनेशजी कथोरे साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर शिवसेनेचा ढाढा बाग पडून वामनजी म्हात्रे साहेबांची ओळख आहे आणि या मॅचचा आनंद घेत असताना दोन्ही टीमला त्यांनी विश ऑल द बेस्ट केलाय. खरं तर बेस्ट ऑफ लक त्यांनी दिलाय आणि एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया विद्यमान मॅचकडे. खरं तर ऑनलाईन जे प्रेक्षक जोडले गेले त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, कारण आपण पाहतोय खरं तर शैलेशजी वडनेरे साहेबांचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे आणि आज आपण पाहतोय खरं तर त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा जर इथे आपल्याला पार भीती आहे तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सातत्याने ही गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांची रेलचेल मुख्य व्यासपीठाच्या समोरील जे प्रेक्षक आहेत थोडंसं आपण बाजूला व्हा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून देखील आपण थोडंसं बाजूला व्हा. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. येस, खरं तर जे खेळाडू आहेत शिवसेना 11 टीम आणि त्यासोबत भारतीय जनता पार्टी 11 टीम, आपण इथे थांबा. प्रेक्षक वर्ग आपण बिलकुल गर्दी करू नका. लवकरात लवकर आपण समोरून मुख्य व्यासपीठाच्या समोरून आपण बाजूला व्हायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद 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 थँक्यू सो मच. राजेशजी साळवी ऑफिशियल स्कोरर आपण या ठिकाणी संपर्क साधा. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावांचा मोठा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि आता 3 षटकांचा खेळ शिल्लक. 18 चेंडू आणि बनवाव्या लागतील टोटल. पहिला चेंडू डॉट आलाय. थोडं कॉम्बॉक्सच्या समोरून बाजूला व्हा. सर्व पाहुण्यांना मान्यवरांना विनंती आहे. 17 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. आराफ शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. फार मोठी जबाबदारी इथून बॅटिंग करत असताना असेल. सिद्धेश आणि विवेकच्या खांद्यावर फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा सज्ज आहे. सीमा रेषेवरती अजून एक विकेट मिळतीये. आराफ शेख आपल्या नावाची चर्चा इथं देतोय आणि विकेट अजून एक जात असताना अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. सिद्धेश इज गॉन. धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच. सागर दादा देशमुख प्रस्तुत. टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय जाणता राजा बदलापूर आणि मैदानावरती जबरदस्त गोलंदाजीचा जलवा पेश करत असताना जाणता राजा टीम साठी आराफ शेख संघाचा आयकॉन प्लेअर आहे. बदलापूरचा सुपरस्टार आहे आणि निश्चितच आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानात पेश करत असताना जबरदस्त गोलंदाजी करतायत. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावलाय. धावफलकावरती 5 बाद 7 धावा आणि संघ अडचणीत असताना इथून कॅप्टनला मात्र भूमिका स्वीकारावी लागेल. कशा पद्धतीनं संघाला सावरायचंय आवरायचंय. इथून डोलारा जो कोसळलाय त्याला निश्चितच इथून आवरावं लागेल. नो डाऊट. भरपूर चांगला उल्लेख केला खाडे सर तुम्ही. खरं तर आज जाणता राजा हा संघ खेळतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने. याच पदरावरती स्पर्धा रंगली आणि त्या स्पर्धेचे दमदार शिल्पकार विशालदादा राऊत साहेब आणि सागरजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून ती स्पर्धा रंगली आणि या स्पर्धेमध्ये देखील जाणता राजा 11 हा संघ विशालजी राऊत साहेबांनी बांधलाय, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती ते उपस्थित आहेत. तर दुसऱ्या बाजूला MD 11 खरं तर आपण पाहतोय बदलापूरचे गोल्डमॅन आपले मितेजी दुळे साहेब, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. ते देखील उपस्थित आहेत. त्यांचाच संघ मैदानावरती खेळतोय आणि याच दरम्यान आदित्य पाटील साहेब यांचं आगमन झाले, जे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विध्वंसक मारा मैदानावरती वनवा लावलाय. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. अजून एक बॅटची कडा लागली आणि विकेटच्या मागणं सागर देशमुख यांनी एक सुंदर अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट डाऊन. आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. खरं तर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय वामनजी म्हात्रे साहेब कुटुंब प्रमुख, त्यासोबत शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण वामनजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आपण इथे पूर्ण करतोय. खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. या मनोजजी डिले साहेबांचं आगमन झालं. वेलकम, स्वागत आहे. दिनेशजी यशवंतराव, नरेशजी यशवंतराव, आपण आलात, आपलंही मनपूर्वक स्वागत. वामनजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना खरं तर
एक सुंदर सन्मान चिन्ह त्यासोबत आपण पाहतोय पुष्पगुच्छ देत असताना वामनजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पडतोय. शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. शैलेजी वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना, कारण आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि तो आपण देवाप्रमाणे इथे मान सन्मान करतोय. ही परंपरा आपण जपत असताना त्यानंतर मी विनंती करेल दिनेशजी कतोरे साहेब आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. दिनेशजी कतोरे साहेबांचा मान सन्मान या मंचावरती होत असताना आपण यालात या स्पर्धेमध्ये BPL बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपण मोलाचा वेळ दिलात. आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती पार पडतोय. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान दमदार नगरसेवक आदरणीय शैलेजी केशरीनाथ वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती आपण पार पाडत असताना ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्स आणि स्कोररच्या समोर जी गर्दी आहे ती थोडीशी आपण थोडी कमी करा. कॉमेंट्री बॉक्स आणि स्कोररच्या समोरची गर्दी थोडीशी कमी करा. 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि संघ सातत्याने इथे आपण पाहताय विकेट गमावतोय. MD11 या टीमला इथून मात्र उभारी घ्यावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव मिळेल. स्कोअर कार्ड वरती जोडली जाते. संघाचा सरसेनापती विवेक गायकवाड मैदानावरती आहे आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन विशाल चौगुले इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलाय. इम्पॅक्ट सोडावा लागेल. आराफ शेख मात्र आपला टप्पा सोडत नाहीये. उत्कृष्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना जबरदस्त मारा त्यानं केलाय. 3 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती संघ अडचणीत सापडलाय. MD11 6 बाद 10 धावा. थँक्यू. महेंद्रजी धुळे आपण कुठे असेल तर मुख्य व्यासपीठावरती यावं. वडनेरे साहेब आपली वाट पाहतात. या आपण महेंद्रजी धुळे. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी बॅट्समनच्या समोरच्या दिशेला आणि मंचाच्या समोर जी गर्दी आहे ना ती थोडीशी आपण कमी करा. पंचांचा इशारा येतोय. बॅट्समनला तिथे अडचण येते. बॅट्समनला चेंडू साईड करत असताना अडचण येते. ज्या ठिकाणी गोलंदाज ज्या ठिकाणावरनं धावतोय त्याच्या समोर जेवढे प्रेक्षक आहेत, मान्यवर मंडळी आहे, सर्वांना विनंती आहे आपण थोडं बाजूला व्हा. मैदानाच्या चारी बाजूला भरपूर जागा आहे. सर्व क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना विनंती आहे. त्याचबरोबर स्कोरर आणि कॉमेंट्री बॉक्स यांच्या समोर जी गर्दी आहे ती आपण कमी करायची आहे. 3 षटकं संपली आहे. धावफलकावरती 6 बाद 10 धावा बनल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. 12 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. विवेक गायकवाड स्ट्राईकवर. ठीक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान अंबरनाथ नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय शैलेजी भोईर साहेबांचं आगमन होते. या पण मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून शैलेजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्याने विनंती आपण मंचावरती यावं. आपण सन्मान करतोय या आमचे खरं तर ग्रामीणचे उपाध्यक्ष बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. या मामा आपण वरती व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. धनराजजी म्हात्रे आपण यावं आणि त्यासोबत खजिनदार सचिनजी दलाल साहेब आपण यावं. मी विनंती करेल सानिकाताई वडनेरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नगरसेविका सरुणीताई यांचा आपण सन्मान करावा. सरुणीताई पाटील यांचा सन्मान या मंचावरती होत असताना कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आहेत आणि त्याचा सन्मान आपण सानिकाताई वडनेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती करतोय. फोटोग्राफर प्रफुल्ल आपण मंचावरती यावं. या मी विनंती करेल सरुणीताई यांना की आपला सन्मान आपण स्वीकारावा. या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान होत असताना सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंबरनाथ नगरपालिकेचे आमचे दमदार नगरसेवक आदरणीय शैलेजी भोईर साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती आगमन होत असताना या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर मी विनंती करेल पुढचा सन्मान या मंचावरती आपण संपन्न करतोय. मी विनंती करेल अभि जाधव साहेबांचा सन्मान अभिषेकजी आणि त्यासोबत वडनेरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. अभिषेकजी जाधव जे अभि वॉरियर्स या टीमचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा सन्मान या मंचावरती होत असताना आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपलंही मनपूर्वक स्वागत.
एक सुंदर पुष्पगुच्छ आणि त्यासोबत मोमेंटो देत असताना सरबान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. अभि वॉरियर्सचे ते स्वतः मालक आहेत. त्यानंतर मी विनंती करेल MD11चे आमचे पुरस्कर्ते खरं तर बदलापूरचे गोल्ड मॅन मेतेजी धुळे साहेबांचा सन्मान या मंचावरती आपण पार पडतो. या आपण मेतेजी धुळे साहेब युवा सेना शहर प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. बदलापूरचे गोल्ड मॅन त्यांचा सन्मान या मंचावरती होत असताना सामना देखील भरपूर मोठा आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना रंगलाय, त्यामुळे आता आपण थोडंसं थांबतोय, वळतोय कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. मैदानावरती MD11 या संघाचा संघर्ष वाढलाय. फटका सुंदर आहे. क्लासिकल अंदाज विवेक गायकवाडचा इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. कॅप्टन इनिंग साकारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे संघर्षाचा चौकार. 30 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना विवेक गायकवाड संघाचा कॅप्टन आहे. निश्चितच अलीकडे आपण पाहताय तर विवेक गायकवाडच्या नावाला मोठी पसंती या ठिकाणी पाहायला मिळते. SST स्पोर्टचे ओनर संतोषजी नाणेकर यांचं जे SST स्पोर्ट शॉप आहे त्या शॉपचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून विवेक गायकवाडला नक्कीच या ठिकाणी मान मिळाला. तोच विवेक गायकवाड कॅप्टन मैदानावरती इनिंग साकारतोय. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका सीमारेषेवरती सुंदर क्षेत्ररक्षण. धाव सिंगल एकच मिळाली. चांगलं जबरदस्त आयोजन आपण पाहत आहे. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस करत असताना षटकातला शेवटचा बॉल इथे मार्गस्थ होतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये चाललेला खेळ. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय. गोलंदाज विपुल गोलंदाजी मार्कवरती. हेंद्रेपाडा गावचा सुपरस्टार. इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 7 बाद 21 धावा. थँक्यू सो मच. आपण अजून एक सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. बदलापूरचे उद्योजक आणि समाजसेवक मनोजी ढिले साहेबांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. या पण आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्यानंतर मी विनंती करेल बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष, क्रिकेट या खेळावरती ज्यांचं नेहमीच विशेष प्रेम राहिले ते आमचे संतोषजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. एक होतं माळीन या चित्रपटाचे ते स्वतः खरं तर दिग्दर्शक देखील आहेत. संतोषजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना पुणे येथे घडलेली घटना त्यावरती आधारित ज्यांचा पिक्चर आपल्याला नक्कीच पार मिळेल ते आमचे संतोषजी म्हात्रे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. त्यानंतर आपण सन्मान या मंचावरती करतोय. शैलेशजी भोईर साहेब आपण यावं, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. नगरसेवक शैलेशजी भोईर साहेब, शैलेशजी भोईर साहेबांना विनंती आपण या, आपलाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. एक डॅसिंग नगरसेवक म्हणून ज्याची ओळख आहे. शिवसेनेचे आमचे दमदार नगरसेवक शैलेशजी भोईर साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. हा सन्मान या मंचावरती होत असताना चला ओरडू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद धन्यवाद. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि आता 26 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. विवेक गायकवाड स्ट्राईक वरती. जबाबदारी फार मोठी. इथे गोलंदाजी मात्र धारदार गोलंदाजीची सुरुवात केली आहे. इथे प्लेड ऑन. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना फार मोठी विकेट मिळाली आहे. वाघाची शिकार. विवेक गायकवाड नाराज. आपल्या बदलापूरचे उत्कृष्ट बॉडी बिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे ते विरेजी धोत्रे साहेबांचं या मंचावरती आगमन झालंय. विनंती या पण विरेजी धोत्रे साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत द्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान विरेजी धोत्रे साहेबांचं या मंचावरती आगमन होतं, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. येस काडे सर. 6 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष होतं. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. विलास निरगुडा आलाय आणि त्यानं पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळवली. विवेक गायकवाडला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. इथे पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय स्विच इट अटेम्प्ट पडला, धडपडला यश, मात्र यश काय लाभत नाहीये. हर्षद
अजून एक डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं असेल तर खऱ्या अर्थानं रेड सिग्नल मैदानावरती दिलाय. जबरदस्त अटॅकिंग मारा. विशालदादा राऊत आणि सागरदादा राऊत प्रस्तुत. जाणता राजा 11 हा संघ मैदानाच्या आत. विलास निरगुडा शेवटचं षटक हाताळतोय. इथे पहा फटका सुंदर खेळलाय. फिल्डरला पार करण्याचा प्रयत्न. मिड विकेट बाउंड्रीवरती सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केलं. धाव फक्त मिळेल सिंगल. आता मात्र सामना थंड करण्याचं काम केलं. सामना थांबवण्याचं काम केलं. 47 धावांचा पाठलाग होता. असं वाटलं होतं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारी MD11 टीम लवकरात लवकर हा सामना फिनिश करतील. मात्र मैदानावरती चित्र उलटलं आणि हा मोठा उलटफेर मैदानावरती. चांगली गोलंदाजी इथे कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट. मी विनंती करेल गणेशजी राणे साहेब आपण यावं. आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करतोय. आणि त्यानंतर समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण सगळ्यांनी बाजूला व्हा. तिथे फक्त 2 टीम थांबतील याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर जसे ते मैदानाच्या आतमध्ये एंटर करतील आपण कोणीच त्यांच्या पाठी जाऊ नका. सर्व प्रेक्षक आपणास विनंती आहे समोर आपण थांबू नका. लगेच तिथून बाजूला व्हायचं आहे. फक्त 2 टीमच तिथे थांबतील याची आपण नोंद घ्यायची आहे. खाडे सर. मोठा विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये जाणता राजा 11. जबरदस्त खेळ. अजून एक डायरेक्ट हिट आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना विकेट डाऊन. तब्बल शैलेशजी भंडेरे साहेब सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा रुचिदाताई घोरपडे यांचं मंचावरती आगमन होतोय. या आपण रुचिदाताई घोरपडे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला दोन्ही टीम आपण समोर लाईनअप करून घ्या. बघा विनंती करतोय आम्ही दोन्ही टीम कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी बाजूला जो आपला खरं तर टॉस बॉक्स आहे तिथे आपण लाईनअप करा. आपणास विनंती आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. शैलेशजी वडनेरे साहेब यांचे जुने जाणते समर्थक गणेशजी राणे साहेब यांचा सन्मान आपण या मंचावरती करतो. या पण गणेशजी राणे साहेब आपले मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आमचे सूर्यकांतजी धुळे साहेब यांचे आगमन झाले त्यांचे मनपूर्वक स्वागत. चला दोन्ही टीम श्रीधर दादा कॅप्टन अरुण साहेब विनंती आपण लाईनअप समोर करा. भारतीय जनता पार्टी टीम आपणास देखील विनंती आपण देखील समोर लाईनअप करा. लाईनअप करून घ्या आपण. येस खाडे सर. सामना या ठिकाणी जिंकलाय जाणता राजा 11 या टीमनं. आणि जबरदस्त खेळ या ठिकाणी पेश करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जाणता राजा 11 टीम आणि मैदान मारलंय या मॅच मध्ये. जबरदस्त खेळ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करत आहोत ज्यानं गोलंदाजी करत असताना अगदी कंबरड मोडून ठेवलं आणि बॅटिंग करत असताना